नमस्कार. बघता बघता जून महिना उजाडला आहे. 2026चं अर्ध वर्षही गेलं आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कधीही पुणे पदवीधरची निवडणूक लागू शकते. माझं आपल्या सर्व पदवीधरांना विनंती आहे की कृपया पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात रहिवासी असलेल्या पदवीधरांनी त्वरित आपली पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करावी. ही नोंदणी करणं अतिशय गरजेचं आहे. लक्षात घ्या, जे पदवीधर आहेत त्या पदवीधरांना आणखीन एक आमदार विधान परिषदेमध्ये पाठवण्याची संधी असते. जर आपण ह्या संधीचं सोनं केलं नाही तर कसं होईल? आपण पदवीधर आहोत. पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी, पदवीधरांच्या मागण्यांसाठी एक उच्च शिक्षित उमेदवार हा विधान परिषदेत गेला पाहिजे. आज आपण सगळे चाणाक्ष पदवीधर आहात. लोकशाहीचा मजबूत स्तंभासाठी विधान परिषद या उच्च सभागृहामध्ये एक उच्च शिक्षित उमेदवार आपल्याला पाठवायचा आहे. मी स्वतः पुणे पदवीधर मतदारसंघासाठी इच्छुक आहे. कृपया माझ्यासाठी तरी आपण सगळ्यांनी पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये आपली मतदार म्हणून नोंदणी करावी. नोंदणीसाठीची लिंक मी आपल्याला मेसेजमध्ये दिली आहे, अथवा गुगलवर drmilind.com ह्या वेबसाईटला जा, गुगलला टाका. ह्या वेबसाईटला गेल्यानंतर एक पॉपअप हिट होतो. तो पॉपअप वाचल्यानंतर त्याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन भरल्यानंतर निवडणूक आयोगाच्या प्रॉपर वेबसाईटला ती डायव्हर्ट होते. तिथं आपली माहिती भरून संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर येणारा रेफरन्स नंबरचा स्क्रीनशॉट कृपया आम्हाला पाठवा. आपली नोंदणी पूर्ण झाली आहे का नाही याबद्दल आम्ही आपणाला वेळोवेळी अपडेट देऊ. जास्तीत जास्त पदवीधरांपर्यंत हा माझा मेसेज पाठवा. कृपया तुमच्या आजूबाजूच्या सर्व ग्रॅज्युएट लोकांना, पदवीधरांना ही माहिती देऊन त्यांना नोंदणी करा. तुमचा एक बंधू, मध्यमवर्गीय विचारसरणीचा, मध्यमवर्गीय घरात जन्माला आलेला एक मुलगा, ज्यांनी अर्थशास्त्रात 3 PhD केलं आहे, हा विधान परिषदेमध्ये जाण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या मतदिशी हाक मारतो आहे. माझ्या सर्व बांधवांना मी हात जोडून नम्र विनंती करतो आहे की आजच आपली पदवीधर नोंदणी पूर्ण करा. आपलं उद्दिष्ट 1.5 लाख मतदार नोंदणी करण्याचं आहे. जवळपास 60,000पर्यंतची नोंदणी आपण कंप्लीट करत आलेलो आहोत. कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पाठवा. मला 1.5 लाख लोकांची नोंदणी करून या 1.5 लाख लोकांच्या मतांच्या जीवावर मला पुणे पदवीधराचा आमदार पुण्यातून म्हणून मला विधान परिषदेमध्ये जाण्यासाठी आपण सहकार्य कराल याची खात्री आहे. इथंच थांबतो. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.